दुसऱ्या बातमीकडे आता वळूयात। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं जळगावच्या फुल बाजारामध्ये गुलाबाच्या फुलांना शेकड्याला 200 रुपये इतका दर मिळतोय। मात्र मुसळधार पावसामुळे गुलाबासोबतच विविध फुलझाडांवरती करपा आणि मर या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। या रोगामुळे झाडावरची फुलं गळून पडली असून शेतकऱ्याच्या महिन्याभराच्या कष्टावरती पाणी फेरलं गेलंय। हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून नेलाय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। या नुकसानग्रस्त फुलबागांच्या शेतातनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी। 2 ते 3 दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी होतोय आणि या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात बळीराजा आर्थिक संकटात सापडलेला आहे। आज तशाच पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्यावर येऊन टेपलेली असताना फुलबागाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर देखील तीच परिस्थिती आपल्याला निर्माण होताना चित्र दिसून येत आहे। जळगावच्या शिरसोली परिसरामध्ये 1 एकरावर पेरलेल्या या फुलबाग करणाऱ्याच्या शेतामध्ये देखील तशीच विदारक परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। आपण जर बघू शकतो तर या शेतामध्ये आपण आलेलो आहोत। या संपूर्ण झाडावरती या फुलाच्या गुलाबाच्या फुलाच्या या झाडावरती मर रोग असेल, करपा रोग असेल, अशा विविध प्रकारचे रोग आणि पानगळती या ठिकाणी या गेल्या 2 ते 3 दिवस पूर्वी झालेल्या पावसामुळे या ठिकाणी झाल्याचं नुकसान आपल्याला दिसून येत आहे। आणि या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जो हातातोंडाशी आलेला घास हा कुठेतरी या आसमानी संकटामुळे, सुलतानी संकटामुळे हिरावून गेल्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडलेला आहे। एकीकडे नवरात्र उत्सव सुरू असतानाच या ठिकाणी फुलांना चांगली मागणी या ठिकाणी होत असते आणि त्याच पार्श्वभूमीवर बळीराजा कुठेतरी आपलं पोट भरतो। याचमुळे ज्या पद्धतीने आपण बघतोय तर हा शेतकरी राजा आपल्या सोबत आहे। दादा, काय सांगाल, तुमची किती एकर शेती होती फुलबागांची आणि या ठिकाणी आता याच्यावर मर रोग आलेला आहे? वादळी वारा पाऊस झाला त्याच्यामुळे जास्त पावसामुळे हे झाडं कुठेतरी करपून गेलेली आहे, यावरती मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे। काय नेमकी तुमची भावना? दादा, मी हे 1 एकर शेतामध्ये मी गुलाबाची शेती करतो। हा आमचा पोट उदरनिर्वाह करण्याचा व्यवसाय आहे। तर ह्या पावसामुळे आमच्या ह्या म्हणजे नुसत्या काड्या उभ्या राहिल्या, पाला पूर्ण गळून पडला। आम्हाला जी अपेक्षा होती मालाची ती आमची म्हणजे तेवढा माल आम्हाला मिळत नाहीये। आमचा खर्च, याचा पाला, याचा फवारणीचा खर्च सुद्धा आमचा निघत नाहीये याच्यावर, खताचा त्याचा। या शेतामधून तुम्हाला किती उत्पन्न होणार होतं नेमका? आताचा काय गुलाबाचा भाव आहे? नवरात्र उत्सव सुरू आहे। तर नवरात्र उत्सव असल्यामुळे मागणी भरपूर आहे, भाव बऱ्यापैकी आहे। साधारण 150 ते 200 रुपये 100 फुलांना आमच्याकडे इकडे जात आहे मार्केटला। पण आमच्याकडे मालच नाही अवेलेबल आहे तेवढा। उलटून आमचे रोजचे गिऱ्हाईक आमच्यावाले, आम्हाला माल जास्त 100 रुपये शेकड्याने होतो, तोच माल 200 रुपये शेकडा या ठिकाणी होत आहे। मात्र या ठिकाणी शेतात फुलंच उरलेली नाही। दुसरीकडचा जर विचार केला तर शासनाने आतापर्यंत ही या ठिकाणी फुलबाग उत्पादक शेतकऱ्यांना कुठलीही आर्थिक मदत दिली नाही। त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी अजूनही शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत या ठिकाणी दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।